चला तर बालमित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आज बुद्धिमत्ता या घटकातील घटक 1 आकलन संख्या मालिका याच्यावरील सराव चाचणी सोडवणार आहोत. नेहमीप्रमाणेच ही चाचणी 30 गुणाची असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये 15 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणाचा असेल. तर पाहूया आपण या चाचणीमध्ये कोणाला पैकीच्या पैकी किंवा सर्वात अधिक गुण मिळता येते. ठीक आहे, चला आता आपण चाचणी सोडवण्यास सुरुवात करूया. बघा, प्रश्न पहिला, संख्या मालिकेत पुढील संख्या कोणती असेल, हा आपला प्रश्न पहिला आहे. आणि आपल्याला या ठिकाणी अशी संख्या मालिका दिली पहा: 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 आणि प्रश्नचिन्ह. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, तर त्यासाठी आपल्याला खाली 4 पर्याय दिलेत. पर्याय क्रमांक 1 25, पर्याय क्रमांक 2 27, पर्याय क्रमांक 3 29 आणि पर्याय क्रमांक 4 31. बघा, काय येईल याचं अचूक उत्तर? तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक, काढा उत्तर. याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 29. कारण का, या सर्व कशा आहेत रे? मूळ संख्या. आणि 23 नंतरची कोणती असणार आहे मूळ संख्या? 29 ही असणार आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं अचूक उत्तर झालं. चला त्यानंतर प्रश्न दुसरा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल? वरीलप्रमाणेच हा प्रश्न आहे. 11, 19, 31, 43 आणि प्रश्नचिन्ह. आणि या ठिकाणी आपल्याला खाली 4 पर्याय दिलेत. पर्याय क्रमांक 1 59, पर्याय क्रमांक 2 47, पर्याय क्रमांक 3 53 आणि पर्याय क्रमांक 4 61. बघा, काय येईल याचं अचूक उत्तर? तर याचं देखील अचूक उत्तर वरीलप्रमाणेच असणार आहे. 43 नंतरची असणारी आपल्याला मूळ संख्या कोणती आहे? तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 59. ज्यांचं उत्तर बरोबर आलंय त्यांचं अभिनंदन. आणि आतापर्यंत ज्यांचे दोन्ही प्रश्न बरोबर आलेत त्यांना एकूण 4 मार्क्स मिळालेले आहेत. प्रश्न तिसरा, 2 4 1 2 1 4 2 1 4 1 2 1 4 4 2 1 या अंकमालेत 4च्या लगत 1 हा अंक आहे, पण 4च्या लगत 2 हा अंक नाही, असे किती वेळा झाले आहे? बघा, काय कंडिशन सांगितली आपल्याला? 4च्या लगत 1 आहे, पण 4च्या लगत 2 हा अंक नाही, असे किती वेळा झाले? यासाठी तुमचं निरीक्षण अचूक असणं गरजेचं आहे. बघा, 4च्या लगत 1 पण लगेच 2 नाही, इथं येत नाही. बघा, तुम्ही असं शोधा. आणि काय येईल याचं अचूक उत्तर? पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 2 0, पर्याय क्रमांक 3 2 आणि पर्याय क्रमांक 4 3. सांगा. बघा, तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. 2 वेळा असं झालेलं आहे. त्यानंतर बघा, प्रश्न चौथा, 35 48 24 25 12 15 8 18 या संख्यामालेत लगतच्या किती जोड्यांमध्ये सहमूळ संख्या आहेत? थांबा, थोडासा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दुरुस्ती, कदाचित प्रिंट मिस्टेक असावी ही. बघा, काय म्हणतंय? संख्यामालेत लगतच्या किती जोड्यांमध्ये, जोड्या म्हटलंय. मग जोड्या म्हटल्यावर 35 48 ही एक जोडी झाली, 24 25 ही एक जोडी, 12 15 ही एक जोडी आणि 8 18 अशा आपल्याला 4 जोड्या मिळतात. तर या 4 जोड्यांमध्ये सहमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत असं म्हणतात ते. सहमूळ संख्या म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, की ज्या 2 संख्यांमध्ये केवळ एक हा अवयव कॉमन फॅक्टर असतो, कॉमन अवयव असतो, त्याला आपण काय म्हणतो? सहमूळ संख्या असे म्हणतो. तर यासाठी तुम्हाला त्या संख्यांचे अवयव माहीत असणं गरजेचं आहे. 35च्या आणि 48च्या अवयव. आता 35च्या अवयव काय काय आहेत सांगा बरं. तर बघा, कोणत्याही संख्येचा 1 ही संख्या पहिला अवयव असतो. 1 5 7 आणि 35 हे कोणाचे अवयव झाले? 35चे. 48चे अवयव काय होतील रे? 1 होईल, 2 3 4 होईल. बरोबर आहे का? तर त्यांच्यामधला कॉमन फॅक्टर किंवा कॉमन अवयव हा त्यांच्यामधला केवळ 1 असणं गरजेचं आहे. 1 पेक्षा जास्त असतील तर ती सहमूळ संख्येची जोडी होत नाही. माहिती आहे ना? ठीक आहे. बघा, अशाच रीतीनं 24 आणि 25 लगतच्या संख्या ज्या असतात त्या मात्र सहमूळ संख्या असतात. बघा, 12 आणि 15 8 आणि 18. बघा, काय येईल याचं अचूक उत्तर? जर मी स्पष्टीकरण दिलं तर तुम्हाला त्याचं उत्तर कळेल, बरोबर ना? तर याचं उत्तर येणार आहे बघा पर्याय क्रमांक 2. अशा किती जोड्या निघतात रे?
3 जोड्या निघतात हां बरं का. 12 आणि 15 निघत नाही बघा, कारण याच्यामध्ये 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे. सॉरी 1 2 3 हे याचे कॉमन फॅक्टर झाले, अवयव झाले. आणि याचे बघा काय निघणार आहे तर 1 3 5. मग इथे बघा 1 निघाला आणि 3 निघाला, त्याच्यामुळे ही सहमूळ संख्येची जोडी येत नाही. ठीक आहे. चला त्यानंतर प्रश्न आपण 5वा घेऊया. बघा, पुढील संख्या समूहातील संख्या कोणत्या प्रकारच्या आहेत. आता इथं संख्या दिल्यात बघा आपल्याला 1 3 6 10 15 21 28. या कशा प्रकारच्या संख्या आहेत. पर्याय क्रमांक 1 इथं 1 असणं अपेक्षित आहे. 1 चौरस संख्या. पर्याय क्रमांक 2 त्रिकोणी संख्या. पर्याय क्रमांक 3 मूळ संख्या. आणि पर्याय क्रमांक 4 जोड मूळ संख्या. तर बघा काय तर या संख्या 1 3 6 10 तर या आहेत त्रिकोणी संख्या, बरोबर ना. यांची मांडणी त्रिकोणाच्या स्वरूपामध्ये करता येते, म्हणून याला त्रिकोणी संख्या असं म्हणतात. ठीक आहे. तर पुढच्या ज्या संख्या त्रिकोणी संख्या त्या देखील पाठ करून ठेवा. बघा प्रश्न 6वा. 1 ते 50 पर्यंत असलेल्या किती मूळ संख्यांमध्ये 7 हा अंक एकक स्थानी येतो. काय म्हणतात ते 7 हा अंक एकक स्थानी येतो. तर बघा पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 3, पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4 6. हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल रे. 1 ते 50 पर्यंतच्या ज्या मूळ संख्या आहेत त्या पहिल्यांदा तुम्हाला लिहाव्या लागतील. आणि लिहिल्यानंतर एकक स्थानी 7 हा अंक असणाऱ्या आपल्याला संख्या काढायच्यात. मग एकक स्थानी 7 अंक असणाऱ्या बघा 7 ही आहे. 7 नंतर परत कुठले येते रे 17, बरोबर ना. 17 नंतर बघा 27 आहे का रे. नाही, ती मूळ संख्या नाही आहे. त्यानंतर 37 आणि 47. बघा बरं 47 आहे का. म्हणजे बघा काही ना अचूक उत्तर याचं प्रश्न 6व्याचं. प्रश्न 6व्याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 4 आहेत बघा. बरोबर ना. ठीक आहे. चला त्यानंतर प्रश्न 7वा बघा. 5 8 3 5 3 8 5 3 8 5 3 8 3 5 या अंकमालेत 3 नंतर 5 किती वेळा आले आहे. यासाठी तुमचं निरीक्षण अचूक असणं गरजेचं आहे. बघा 3 नंतर 5 बघायचं आहे, पहिल्यांदा 3 बघायचं, 3 नंतर 5 अशी कंडिशन. बघा ही जमतंय का, हे नाही जमणार. 5 नंतर 3, 3 नंतर 5 किती वेळा आलेला आहे अचूक. अचूक निरीक्षण करून काढा उत्तर. पर्याय 1 3, पर्याय 2 1, पर्याय 3 4 आणि पर्याय 4 2. काय प्रश्न 7व्याचं अचूक उत्तर. प्रश्न 7व्याचं अचूक उत्तर येणार आहे बघा किती वेळा असं झालंय तर असं झालेलं आहे केवळ 2 वेळा. म्हणजे याचं पर्याय क्रमांक 4 हे काय असणार आहे अचूक उत्तर असणार आहे. आत्तापर्यंत ज्यांचे 7 प्रश्न बरोबर आलेत त्यांना एकूण किती मार्क्स मिळालेले आहेत रे 14. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ 4थीच्या विद्यार्थ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये पाठवा, म्हणजे त्यांचा देखील सराव होईल. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न 7वा. हा आपण प्रश्न 7वा आत्ताच सोडवला ना. प्रश्न 8वा. प्रश्न मालिकेतील चुकीचे पद ओळखा. चुकीचं पद ओळखायचं आहे 1 8 27 65 125 216. तर बघा 1 2 3 4 5 6 संख्येपैकी एक संख्या चुकीची आहे, ती ओळखायची आपल्याला कोणती आहे ती. बघा पर्याय दिलाय 1 8, पर्याय दिलाय 2 216, पर्याय 3 दिलाय 27 आणि पर्याय 4 दिलाय 65. काय येणार आहे तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 65. कारण काय आहे रे 1 आहे 8 आहे 27 आहे 125 आहे आणि 216 आहेत. या काय आहेत रे घनसंख्या आहेत, परंतु 65 ही घनसंख्या नाही. बरोबर आहे का. 1 चाच घन आहे, 2चा घन 8 आहे. म्हणजे घन देखील तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न 9वा. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 5 या दोन्ही संख्यांनी भाग जातो. 3 व 5 ने भाग जाणारी संख्या बघा 45 35 60 42 80 85 90. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 3 व 5 या दोन्ही संख्यांनी भाग जातो. मग यासाठी तुम्हाला 3ची व 5ची विभाज्यतेची कसोटी पाठ असणं गरजेचे आहे. 3ची विभाज्यतेची कसोटी काय आहे रे. ज्या संख्येला 3ने किंवा ज्या संख्येच्या बेरजेला 3च्या जी संख्या 3च्या
बेरजेच्या पटीला असते तर ती संख्या 3ने विभाज्य असते. आणि 5ची संख्या काय, 5ची विभाज्याची कसोटी काय, ज्या संख्येच्या स्थानी 5 किंवा 0 अंक असतो ती संख्या 5ने विभाज्य असते. तर 3 व 5ने विभाज्य असणारी संख्या बघायची. 45 आहे का, 32 आहे का, 60 आहे का, 42 आहे का, 80 आहे का, 85 आहे का, 90 आहे का. आणि यासाठी आपल्याला पर्याय 1 पर्याय 2 3 पर्याय 3 4 आणि पर्याय क्रमांक 4चं 2. बघा काय अचूक उत्तर येईल. प्रश्न 9वा सोडवतोय आपण. काढा बरं उत्तर लवकर. तर याचं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. अशा किती संख्या असणार आहेत या ठिकाणी, 3 संख्या असणार आहेत. त्या कोणत्या 3 संख्या आहेत त्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न 10वा. बघूया प्रश्न 10वा कोणाला पटकन सोडवता येतोय तो. पुढील संख्या मालिकेत सलग 2 अंकांची बेरीज 15 येईल अशा किती जोड्या आहेत. बघा सलग अंक शोधायचे तर त्यांची बेरीज 15 पाहिजे. 9 आणि 4 13 येते, 4 आणि 7 11, 7 आणि 8 15. तर अशा संख्या शोधायच्या. बघा किती आहेत अशा. बघूया कोण काढतंय पटकन उत्तर. प्रश्न 10व्याचं बघा पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 3, पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4थ्याचं 1. सांगा प्रश्न 10व्याचं अचूक उत्तर. तर अशा संख्या किती येणार आहेत रे. अचूक उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 3. अशा किती जोड्या निघतील रे, 4 जोड्या निघत आहेत. बघा काढा त्या 4 जोड्या. काढल्या असतील ज्यांचं उत्तर अचूक आहे त्यांचं अभिनंदन. आणि मी परत एकदा सांगतोय, मी जर या ठिकाणी प्रश्नांच्या पर्यायाला टिक मार्क करत असेल तरी मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही काय करायचं आहे की जे ही वर्तुळं आहेत अचूक उत्तरांची वर्तुळं ते आपण काय करायची आहेत, रंगवायची आहेत. त्यानंतर बघा प्रश्न 11वा. पुढील संख्या मालिकेत समनंतर मूळ संख्या असे किती वेळा आलेले आहे. समसंख्या समनंतर लगेच मूळ. आता बघा ही कशी आहे, समनंतर लगेच मूळ. पण ही मूळ आहे का रे, नाही. पण ही कशी आहे परत बघा, ही समनंतर मूळ. ही अशी एक जोडी. अशा जोड्या आपल्याला शोधून काढायच्या. बघा 1चं काय, सॉरी पर्याय क्रमांक 1चं 5, पर्याय क्रमांक 2 6, पर्याय क्रमांक 3 4 आणि 4 3. बघा बरं अशी किती जोड्या निघत आहेत. काय म्हणतायत ते, समनंतर लगेच मूळ. शोधा लवकर. काढू याचं अचूक उत्तर. तर याचं अचूक उत्तर येतंय पर्याय क्रमांक 1. असे किती जोड्या आहेत या ठिकाणी, 5 संख्या निघत आहेत. त्यानंतर बघा प्रश्न 12वा. 9, 8, 4, 0 हे सर्व अंक वापरून मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या बनवा की जिला 5ने पूर्ण भाग जातो. 5ने पूर्ण भाग जातो. बघा मग 5ने पूर्ण भाग जाण्यासाठी प्रथमतः एकक स्थानी 0 किंवा 5 म्हणजे या ठिकाणचं 0 असणं गरजेचं आहे. आणि मोठ्यात मोठी संख्या करायची आहे. मग मोठ्यात मोठी संख्या बघा सुरुवातीला काय घ्यावं लागेल. हजार स्थानी आपल्याला 9, शतक स्थानी 8, दशक स्थानी 4 आणि 0 ही संख्या असणार आहे. कोणती संख्या असेल ती, तर तो आहे पर्याय क्रमांक 2 9840. प्रश्न 13वा. 480, 352, 625, 412, 844, 645, 324 या संख्या मालिकेत 4ने भाग जाणाऱ्या किती संख्येला 5ने भाग जातो. म्हणजे बघा 4ची आणि 5ने विभाज्य असणारी संख्या काढायच्या आहेत. मग यासाठी तुम्हाला 4ची विभाज्यतेची कसोटी आणि 5ची विभाज्यतेची कसोटी माहीत असणं आवश्यक आहे. आणि अशा किती संख्या आहेत म्हणतायत. बघा पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 6, पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4चं 1. 480 4ची विभाज्यतेची कसोटी काय आहे, दशक आणि एकक स्थानी मिळून जो अंक तयार होतो जर त्याला 4ने निशेष भाग जात असेल तर संपूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो. ठीक आहे. बघा 13चं अचूक उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बघा 4. अशी एकच संख्या या ठिकाणी मिळत आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ 4थीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न 14वा. 1 ते 80 पर्यंत असलेल्या किती मूळ संख्यांमध्ये 1 हा अंक एकक स्थानी आहे. वरच्यासारखाचा प्रश्न आहे. बघा 1चं 5, 1 साठीचा पर्याय 5 दिलाय, 2 साठीचा 2 दिलाय, 3 साठीचा 4 दिलाय आणि 4 साठीचा 3 दिलाय.
मग यासाठी आपल्याला 1 ते 80पर्यंतच्या मूळ संख्या आपण पहिल्यांदा 1 ते 80पर्यंतच्या मूळ म्हणजे 1 ते 100पर्यंतच्या मूळ संख्या तुम्ही पाठ करून घ्या आणि एकक स्थानी 1 हा अंक असणार आहे. 1 ते 80पर्यंतच्या संख्या आपल्याला लिहाव्या लागतील. तर बघा 1 नाही आहे त्यानंतरची पुढची संख्या येते 11. 11 नंतर परत येतं 21, पण 21 मूळ नाही. 21 नंतर परत येते 31. 31 नंतर येते 41. 41 नंतर येते बघा 61 आणि 61 नंतर येते किती 71. म्हणजे 4 संख्या मिळत आहेत आपल्याला, नाही 5 मिळत आहेत ना. मग यासाठी आपलं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न 15वा शेवटचा बघूया हा कोणाला येतोय तो. 7 6 7 8 3 3 4 9 4 9 4 4 1 2 3 8 वरील अंकमालिकेत किती अंकांच्या लगत मागे व पुढे असलेले 2 अंक समान आहेत. 2 अंक समान असणार आहे. आपल्याला पर्याय या ठिकाणी शोधायचा आहे. बघा निरीक्षण अचूक असणं गरजेचं आहे. इथं आहे बघा 6च्या मागे आणि पुढे तोच अंक आहे. अशा किती जोड्या आहेत असं आपल्याला सांगितले त्यांनी. बघा 1 साठी 2, 5, 2 साठी 5, 3 साठी 3, 4 साठी 4. बघा काय अचूक उत्तर आहे याचं 15व्याचं. अशा किती जोड्या निघत आहेत मागे आणि पुढे समान अंक असणाऱ्या. तर अशा किती जोड्या निघत आहेत 4. ज्यांचे उत्तर बरोबर आलंय त्यांचं अभिनंदन. आणि ज्यांचे 15ची 15 प्रश्न बरोबर आले त्यांना 30 मार्क्स मिळाले आहेत त्यांचं देखील खूप खूप अभिनंदन. तर अशा प्रकारचे प्रश्न या घटकावरती येत असतात. आपण त्यांचा सराव केलेला आहे. तर यानंतरचा जो पुढचा घटक असणार आहे तो असणार आहे इंग्रजी वर्णमाला. यावरचा व्हिडिओ आपण उद्या पाहूया. उद्या तो व्हिडिओ सोडवूया. धन्यवाद.